नमस्कार, होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। गंमत अशी आहे की क्रिकेटची बॅट माझ्या हातात आहे, कारण 2020चा जमाना आहे। आधी टेस्ट क्रिकेट होतं, त्यानंतर मग वन डे क्रिकेट आलं आणि मग वन डे क्रिकेट नंतर 2020 इन्स्टंट गोष्टी पाहिजेत लोकांना, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त एंटरटेनमेंट। गंमत काय ना, एखाद्या वहिनींचा किंवा एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या परिवाराचा, कुटुंबाचा संसार समजून घ्यायला खरं तर वर्ष लागतात, आयुष्य कमी पडतं। पण आम्ही काय करतो, 2020 म्हणजे आयुष्यातली 2020 खेळतो। म्हणजे वहिनीच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांबद्दल माहिती घेतो, त्यांच्या मनातलं ओळखतो म्हणजे त्याच सांगतात आम्हाला त्यांच्या इच्छा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षेबद्दल आणि संसाराबद्दल सुद्धा। तर सर्व कार्यक्रमांमध्ये, रियालिटी शो मध्ये हा 2020 आहे, म्हणजेच होम मिनिस्टर। आज मी आलेलो आहे, कुठे आलेलो आहे तर पिंपळे सौदागर, म्हणजे पिंपरीतल्या पिंपळे सौदागर या विभागात मी आलेलो आहे। रुणाल्स दीपमाला या सोसायटीमध्ये मी आलेलो आहे आणि आपण भेटणार आहोत आज चव्हाण वहिनींना आणि धर्म वहिनींना। आधी भेटूया चव्हाण वहिनींना। नमस्कार। संपूर्ण नाव? मंजिरी महेश चव्हाण। काय करता आपण? मी आधी मी प्रायव्हेट कंपनीमध्ये होते, आता मी स्वतःचा बिझनेस करते। काय बिझनेस करता स्वतःचा? मी इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये आहे। इम्पोर्ट एक्सपोर्ट, अच्छा बर। आणि माहेर कुठलं तुमचं? कोल्हापूर। कोल्हापूर का? अरे वा। लव्ह मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज। हे कुठले? हे खोपोलीचे। खोपोली आणि कोल्हापूर। आता आम्ही पुण्यात स्थायिक आहे बरीच वर्ष। आता हे पुण्यात सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे बरीच वर्षापासून माझे सासरे वगैरे सगळे पुण्यात आले का? बरोबर। नमस्कार। नमस्कार। संपूर्ण नाव? महेश पांडुरंग चव्हाण। काय करता आपण? मी सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे। अच्छा बर। काय करता सर्व्हिस? मी तिथं सिव्हिल इंजिनियर म्हणून आहे। सिव्हिल इंजिनियर म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये। अच्छा, पहिली सगळ्यांची ओळख करून द्या। हे मिस्टर आहे आम्हाला कळलेलं, पुढे? सासूबाई मॅडम। नमस्ते। हे माझी जिजेजी। नमस्कार। ती बहीण। नमस्ते। ही तिची मुलगी। बर, नमस्कार। ही माझी नणंद। नमस्ते। ते दीर। नमस्कार। हे जाऊबाई, तो त्यांचा मुलगा, आणि ते सासरे माझे। नमस्ते। आणि तो सगळे आमचे दीपमाला मधले, आणि हा माझा मुलगा। आमचा मुलगा जास्त त्रास देतोय। अथर्व। उगाच बाबा काहीतरी बोलतात आणि पटकन बाबांना काहीतरी प्रश्न विचारतोय। हा, चाणाक्ष बुद्धीचा काय नाव त्याचं? अथर्व। अथर्व का? बरं, अच्छा। खेळ खेळायला सुरुवात करू आपण। मला एक सांगा, बहुतेक स्त्रियांना असं वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे। नोकरी धंदा सुटल्यानंतर, एकदा सासरी आल्यानंतर त्या उमेदच हरवून बसतात की आता आता काही पुन्हा करता येईल। बरं, त्यात मुलं झाल्यानंतर तर आणखीनच बोंबाबोंब होते स्त्रियांची की नाही गो, आता कसं काय लेकरू आहे आणि कसं काय करायचं। पण फार कमी स्त्रिया असतात की ज्या त्यातनं पुन्हा बाहेर येऊन काहीतरी करतात। आणि 4 स्त्रिया एकत्र येऊन एकटीनं करायचं ठरवलं तरी एक वेळ ठीक आहे, पण 4 बायका एकत्र आल्या की ते झाडावरच्या चिमण्यांसारखं होतं की चिवचिवच एवढी होती की मग कामाला कुठलं काय, नाही का, असं जनरली लोक मानतात। पण तुम्ही हे जे काही काम करताय, तर तुम्ही इतर स्त्रियांना काय सांगाल? होम मिनिस्टर बघतायत ज्या वहिन्या, ज्या घरी असतात, त्यांना मी असं सांगेन की आपलं एम फिक्स केलं पाहिजे पहिल्यांदा, आपल्याला काय करायचंय, आणि ते करण्यासाठी बाजूच्या ज्या आपल्याला काही अडथळे येतात ते फारसे न घेता त्याच्यावर मात करत पुढे गेलं पाहिजे। भरपूर अडथळे स्त्रियांना घरच्यांची सोबत नसेल तर काय करावं? नाही, ते आपल्या हातात असतं की इतरांना तुम्ही कसं कन्व्हिन्स कराल, घरच्या लोकांना वगैरे। 2 प्रश्न आहेत आणि 600 रुपये बक्षीस आहे वहिनी। प्रश्न क्रमांक पहिला, हॉलमध्ये प्लास्टिकच्या झाडाची वेल लटकवलेली आहे, त्याला एकूण किती फळं आहेत? 35। कधी मोजली वहिनी? काल मोजली। हे 300 रुपये तुमचे झालेले आहेत। वा। दुसरा आता प्रश्न नव्हे, उखाणा घ्यायचा तुम्ही। मी एक अक्षर देणार, त्यावरून पहिली ओळ तुम्ही म्हणायची, दुसरी ओळ यांनी, ठीक आहे? अक्षर आहे स। सरस्वतीच्या समोर नमस्कार करतो मंजिरीचं नाव घेऊन। किती सुंदर सुरुवात केली होती त्यांनी। सरस्वती समोर नमस्कार करतो मंजिरीचं नाव घेऊन। अहो, यांनी कमाल केली तुमच्या आयुष्यात येऊ, नाही का? आता आपण भेटूया धर्म वहिनींना। यशदा नक्षत्र, मी म्हटलं होतं ना धर्म वहिनी इथेच राहतात। चला लवकर, आणि फार लवकर आपल्याला जायला पाहिजे।
कारण वाट बघत असतात वहिनी. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? शेफाली अमित धर्म. काय करता आपण? मी हाऊसवाईफ आहे सध्या. सध्या म्हणजे आधी काय करायचं? मी आत्ताच MCA कम्प्लीट केलं 2009 मध्ये. अच्छा बरं. मग लग्न कधी झालं? 2009 मध्ये 15 फेब्रुवारी 2009. म्हणजे शिक्षण पूर्ण केलं आणि लग्न झालं? हा नाही, म्हणजे 1 वर्ष बाकी होतं शिक्षणाचं, प्रोजेक्ट बाकी होता तो, मग मी इथे येऊन गेला. बरं. आणि लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. बरं. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? अमित हसमुख धर्म. काय करता आपण? मी एका प्रायव्हेट कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. अरे सॉफ्टवेअर इंजिनियर सॉफ्टच बोलतात बघा ना. बरं. माहेर कुठलं तुमचं वहिनी? बडोदा. बडोदा का? गुजराती येत असणार म्हणजे. ओ अच्छा. મને એક વાત કહો કે તમારા આ હસબન્ડમાં આમ શું વાત છે કે તમે એની સાથે લગ્ન કર્યા છે? એક બહુ જ સરસ દેખાય છે બહુ સરસ અને દેખાય છે. ક્વોલિફાઈડ છે. ક્વોલિફાઈડ છે? હા. અને એ પણ MCA છે, હું પણ MCA છું. તો એમસીએ ને બધા એમસીએ સ્ક્વેર થઈ ગયા. જેવું ડોક્ટર હોય એવું MCA. હા ડોક્ટર તમારા દીકરા પણ એમસીએ જ થાય. આમ થાય છે. सगळ्यांना कळलं असेल थोडंफार मी काय बोललो. त्या असं म्हणलं की फार सुंदर आहेत, देखणे आहेत आणि MCA झालेले आहेत. MCA म्हणजे काय सगळ्यांना सांगा बरं. मास्टर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन. मास्टर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. कम्प्युटरचा जमाना आहे त्याच्यामुळे. तुमचं कोणी जमवलं? ब्युरो मध्ये नोंदवलेलं, आई बाबा गेलेले. आजकाल ब्युरोचं फार चाललंय हो. हा नाही का? CBI पेक्षा हे ब्युरो जास्त फॉर्म मध्ये. सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. आता आहे का? एवढं कौतुक आहे. गुजराती सांगितलं, मराठी सांगितलं तरी परत मिस्टर म्हणून. ह्या माझ्या सासूबाई. या मिस्टर इकडे या माझ्या बाजूला. सासूबाई दिसत. हा. हे माझे सासरे. नमस्कार. ही माझी आजी आहे. आजी नमस्कार. वा वा. ही माझी आई. ते माझे बाबा आहेत. हे माझी काकू. ती पण माझी काकू. ही पण माझी काकू. त्या आमच्या बिल्डिंगच्या आहेत. बरं. ती माझी बहीण आहे, कझिन आहे. ही पण कझिन आहे. हे माझ्या मिस्टरांचे मित्र आणि आई आहे. कुठे नमस्कार. आणि ते सगळे आमच्या बिल्डिंग मधले. बिल्डिंग मधले शेजारी पाजारी. खेळ खेळायला सुरुवात करू चला. बरं वहिनी, तुम्ही बडोद्याच्या आहात. बडोद्यात असताना हा कार्यक्रम बघायचा? खूप. हो. बघितला जातो तिकडे? हो. खूप सगळे लोक असे आहेत की जे झी मराठीचे एकदम डाईंग फॅन हो? आहेत एकदम. अच्छा. आता तुम्ही लग्न झालं तुमचं. आता आयुष्यात पुढे काय ठरवलंय? काय करायचं आयुष्यात पुढे? देवाची एवढी प्रार्थना आहे की माझ्या मिस्टरांना फॉरेनला जायचं आहे. थ्रू कंपनी. त्यांच्या कंपनीमधनं पाठवतात. तर माझी अशी इच्छा आहे की ते जावे आणि त्यांचं खूप पुढे व्हावं. चांगलं भाव पुढे. हो. पण ते कंपनी एकट्यालाच पाठवते का जोडीने पाठवते? जोडीने पण पाठवते. जर का 6 महिन्याकरता जास्ती पाठवणार असेल तर जोडीने पाठवतात. त्याच्या आधी तुम्ही आपलं करून घेऊ चला. आता कॉल आला तर तुम्ही म्हणाल नको नको आम्ही चाललो बा. असं नको व्हायला. 2 प्रश्न आणि 600 रुपये बक्षीस. पहिला प्रश्न, बेडरूम मध्ये बेड आहे, त्याला गोल आकाराचे डिझाईन आहे, तर पूर्ण बेडला असे किती गोल आहेत? 10. 10. कधी मोजले बहिणी? कधी अभ्यास केलेला आहे खूप. तरी कधी? आधीच मोजून ठेवलेला आधी आहे. 1, 2 आणि 3 हे 300 रुपये तुम्हाला देतात. दुसरा प्रश्न नव्हे उखाणा आहे, जो सुरुवात तुम्ही करायची त्याची आणि शेवट तुम्ही करायचा आहे. जितेंद्र जोशीचा. जन्म दिला मातेनी, पालन केलं पितेनी. अमित रावांचं नाव घेते पत्नी ह्या नात्याने. ठरवलं होतं नाही? म्हणून तर बोलली अभ्यास केलेला आहे. सगळे अक्षर अभ्यास केलेला आहे हो. बघा 1, 2 आणि 3. पण अभ्यास केलेला असला तरी किती सुंदर नाव घेतलं तुम्ही. वा वा वा.